तर अजून बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 8 ट्रिग्नोमेट्री त्यातला प्रॉब्लेम सेट नंबर बघणार आपण 8. फर्स्ट क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फ्रॉम द फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन. फर्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. काय दिलं तर साइन थिटा इक्वल टू घेतला आपण कॉस, म्हणजे 90 मायनस करणार आपण थिटा, हे आपलं लास्ट हेच आपलं राईट आन्सर येतं. सेकंड बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ साइन 90 डिग्री. कोणती येणार तर ती येणार आपली डीची व्हॅल्यू 1. थर्ड विचारलं आपल्याला 2 tan 45 डिग्री प्लस घेणार आपण कॉस 45 डिग्री मायनस करणार आपण साइन 45 डिग्री इक्वल टू, तर हे आपला आन्सर येते 2. कॉस 28 डिग्री इक्वल टू घेतले आपण साइन 62 डिग्री, म्हणजे आपला आन्सर किती आहे तर इथे 1 आपला आन्सर. क्वेश्चन नंबर 2 बघूया. इन अ राईट अँगल ट्रायंगल TSU अँड TS इक्वल टू घेतली आपण 5 सेंटीमीटर. ठीक आहे, अँगल एस आहे आपला 90 डिग्रीचा आणि SU दिलेली आपल्याला 12 सेंटीमीटरची. ठीक आहे, गिव्हन आपल्याला ऑलरेडी आहे. आता इन अ ट्रायंगल कोणता आपला TSU त्यातला एस आपला 90 डिग्रीचा आहे. ठीक आहे, आता इथे पायथागोरस थेरम आपण यूज करूया. काय दिलं यू स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण TS प्लस घेतला आपण SU. आता TUची व्हॅल्यू किती, TUचं काय दिलं आपल्याला तर 5 स्क्वेअर प्लस करणार आपण TSची व्हॅल्यू किती आपली 12 स्क्वेअर इक्वल टू 5चं स्क्वेअर इथे आपल्याला तर 25 प्लस 12 स्क्वेअर इक्वल टू इथे येते तर 144. टोटल किती येते तर 169 येते, म्हणजे हा स्क्वेअर किती आपला 13चा आहे, म्हणजे TU इक्वल टू किती आलं तर आपला रूट 169 आणि 13चा होता हा स्क्वेअर. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, साइन टी करायचं आहे, कॉस टी आणि टॅन टी, आपल्याला तिन्ही गोष्टी फाइंड आउट करायच्या आहे. आता साइन टी इक्वल टू किती आहे आपला अपोजिट साईड अपॉन टीचा किती आहे तर अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस येते. अपोजिट साईड कोणती आणि हायपोटेनियस कोणता आहे तर आपला तो येईल आपला TU. ओके, व्हॅल्यू पुटअप करा. SUची व्हॅल्यू किती आपली 12 आहे आणि TUची व्हॅल्यू किती आपली 13. तसंच कॉस टीचा फाइंड आउट करायचा आहे. बघा ॲक्झिसन आपली ॲक्झिसन साईड, ठीक आहे, आणि हायपोटेनियस काय नंतर आपला TU येणार आहे, म्हणजे 5 आपण करू आपण त्याला 30. फोर्थ बघा टॅन टी काय तर आपला अपोजिट साईड ऑफ टी किती काढला तर आपण ॲक्झिसन साईड अपॉन टी दिला, म्हणजे SU आपण केला आपण त्याला TS व्हॅल्यू काय तर आपली 5/13. साइन यू काढायला सांगितलं आहे. अपोजिट साईड किती आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, म्हणजे TS इक्वल टू घेतला आपण त्याला TU, म्हणजे 5 आपण करणार आपण 30. कॉस यू काढायचा आहे आपल्याला, म्हणजे ॲक्झिसन साईड अपॉन हायपोटेनियस, म्हणजे SU अपॉन करणार आपण TU, व्हॅल्यू काय आपली तर SUची आहे 12 आणि TUची आपली आहे 13. नंतर आहे टॅन यू अपोजिट साईड अपॉन ॲक्झिसन साईड TS अपॉन SU, म्हणजे येणार 5/12. थर्ड बघा, इन अ ट्रायंगल YXZ अँड अँगल X इज 90 डिग्री अँड XZ इक्वल टू 8 सेंटीमीटर, YZ इक्वल टू 17 सेंटीमीटर. देन फाइंड साइन Y, कॉस Y, टॅन Y, साइन Z, कॉस Z अँड टॅन Z. ठीक आहे, गिवन आपल्याला दिलेलं काय तर XZची व्हॅल्यू दिलेली आहे, YZची व्हॅल्यू दिलेली आहे आणि LX किती आहे तर आपला 90 डिग्री, राईट अँगल ट्रायंगल ऑलरेडी. आता पायथागोरस थेरम आपण यूज करणार आहे. YZ स्क्वेअर इक्वल टू XY स्क्वेअर प्लस XZ स्क्वेअर. YZची व्हॅल्यू किती आपली 17 स्क्वेअर, XY 17चा स्क्वेअर किती होतो 289 आणि XYचा स्क्वेअर XYची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, आणि 8चा स्क्वेअर होतो आपला 64, म्हणजे 289 मायनस करणार आपण 64, तर आपल्या आन्सर आहे 225 आणि 225 येतो 15चा स्क्वेअर. आता साइन Y इक्वल टू किती आपला अपोजिट साईड अपॉन करणार आपण हायपोटेनियस, म्हणजे XZ अपॉन करणार आपण YZ, म्हणजे 8 अपॉन करणार आपण 70. तसंच कॉस Y इक्वल टू किती आहे ॲक्झिसन साईड अपॉन हायपोटेनियस XY अपॉन YZ, म्हणजे 15/70. टॅन Y फाइंड आउट करायचं आहे तर काय टॅनची व्हॅल्यू काय तर आपली अपोजिट साईड अपॉन ॲक्झिसन साईड XZ अपॉन करणार आपण TS, म्हणजे 8 अपॉन करणार आपण 15. साइन Z अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस XY अपॉन YZ 15/70. कॉस Z किती आहे तर ॲक्झिसन साईड अपॉन हायपोटेनियस XZ अपॉन YZ 8/70. टॅन Z किती अपोजिट साईड अपॉन ॲक्झिसन साईड XY अपॉन XZ, म्हणजे येणार आपलं 15 अपॉन घेतलेलं आपण काय तर LMN, त्यातला N दिलेला आपल्याला थिटा, M दिले आपल्याला 90 डिग्री आणि कॉस थिटा इक्वल टू त्याला 24/25. अँड फाइंड द साइन थिटा, टॅन थिटा
अँड साइन स्क्वेअर थिटा अँड कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. बघा कॉस थिटा इक्वल टू काय दिलं तर आपल्याला एम एन घेतलेलं आहे आपण अपॉन एल एन. काय घेतलं आपण एल एन म्हणजे अपोजिट साईड आपण हायपोटेन्यूज घेतलेली आहे. इक्वेशन नंबर झाला आहे 2. आणि कॉस इक्वल टू काय आपल्याला कॉस थिटा इक्वल टू 24/25 इक्वेशन नंबर 1. आता एम एन अपॉन एल एन म्हणजे काय तर 24/25. आता एम एन इक्वल टू आपण घेतलं आहे 24x, एनची व्हॅल्यू घेतली आपण 25x. ट्रायंगल काय आहे आपला एल एम किती आहे 90 डिग्रीचा. पायथागोरस थेरम यूज करा. एल एन स्क्वेअर इक्वल टू काय आहे आपला 25 स्क्वेअर आणि एल एमची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. एम एनची व्हॅल्यू किती आपली 24 स्क्वेअर. आता 24चा स्क्वेअर किती आपला 625 आणि 24चा स्क्वेअर तो एल एमची व्हॅल्यू किती येणार आहे आपली 7 येणार आहे. ठीक आहे. आता साइन थिटा इक्वल टू घेतले आपण एल एम अपॉन एल एन म्हणजे 7/25 आपला आन्सर आहे. टॅन थिटा इक्वल टू किती आहे एल एम अपॉन एम एन म्हणजे 7/24. साइन थिटा इक्वल टू किती आता 7/25 स्क्वेअर. 7चा स्क्वेअर आपला किती येतो 49 आणि 25चा होतो 625. आता कॉस स्क्वेअर इक्वल टू किती आपला 24/25 म्हणजे 576 स्क्वेअर अपॉन 625. फिफ्थ बघा फिल द ब्लँक्स म्हटलं आहे. साइन 20 थिटा इक्वल टू किती आपला तर कॉस 70 डिग्री. टॅन 30 डिग्री मल्टिप्लाय बाय केला आपण टॅन 60 डिग्री येते इक्वल टू 1. तसंच थर्ड काय आपलं तर कॉस 40 डिग्री इक्वल टू घेतले आपण तर साइन 50 डिग्री आपला आन्सर येते.